हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. थंडी खूप वाजत आहे आणि ऊन खूप छान पडलं होतं, म्हणून म्हटलं की थोडंसं रिलॅक्स बाहेर थांबावं. आणि त्यात आदितीचं बघा, हिचं असं काही असतं, तिला झोप जरी म्हटलं तरी ती काही झोपत नसते. मी उठले की ती पण उठून बसतेच. आज थोडंसं म्हणजे 7 वाजले आहेत आणि ऊन छान कडक पडलं आहे, म्हणून तिला पण ठीक आहे म्हटलं. आणि आजकाल ना ती स्वेटर वगैरे वापरतच नाही आहे, म्हणून तिच्यासाठी फुल शर्टच, म्हणजे तिला आणि मनूला दोघाला पण फुल शर्टच वापरत आहे थंडीच्या दिवसामध्ये. लहानपणी तर ती एकदम टोपी वगैरे वापरायची, पण आता नुसतं तिचं किचकिच असते, काहीच जण वापरत नाही आहे ती. त्यानंतर असं तिला काही कामाला लावलं आहे. खालचं दूध म्हणजे ती ड्युटी तर तिचीच असते. डेली दूध तेवढं आणून देते मॉर्निंग उठल्या उठल्या मला. त्यानंतर ही बघा अशी काही खेळत आहे गोडोली माझी. ती त्या फुग्याला चावायचा प्रयत्न करत आहे, पण तो काही सापडत नाही आहे, म्हणून तिची खूप चिडचिड होत आहे. हा नाही तर तो होईल असं तिचं चाललं आहे, पण ते काय फुगा तिच्या हातात सापडत नव्हता. सापडला तरी ते काय दातात येत नव्हता. असं काही ती खेळत आहे. म्हटलं तोपर्यंत मी माझं म्हणजे संध्याकाळी नाही तर सकाळी मी ही कंपल्सरी हे गरम पाण्यामध्ये थोडंसं सोप आणि ओवा जिरे घालून उकळून पाणी पिते 1 कपभर. असं म्हणजे छान वाटतं, थोडं फ्रेश, आणखीन पचायला पण इझी असतं, म्हणजे जेवण वगैरे काही असं करत असलो तरी. आणि डिलेवरीनंतर जे की पोट येतं ना, ते पण कमी करायला मदत होते असं म्हणतात, म्हणून मी पण रेग्युलर हे घेत आहे 1 कप. संध्याकाळ नाही तर सकाळी 1 टाईम घेत आहे. त्यानंतर अचानक आम्हाला संध्याकाळी बाहेर जावं लागलं. ते कशासाठी म्हणजे आधी तिला थोडंसं म्हणजे कानात खूप दुखत आहे. ती कालपासूनच म्हणत आहे, पण मी इग्नोर केले होते. असंच दुखत असेल नाही तर ती उगं पण म्हणते कधी कधी, असं म्हणून इग्नोर केले. पण तिला जास्तीच त्रास होत होता. डायरेक्ट ट्यूब वगैरे म्हणजे ड्रॉप नाही देत, म्हणून तिथं दाखवलं आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि ड्रॉप दिले होते. ते घातल्यानंतर थोडं तिला चांगलं फील होतं. चलो, आजचा दिवस असं काही होतं. चलो, बाय.